नमस्कार मित्रांनो. तर आजच्या कथेचं नाव आहे आरशात दिसणारी ती. नाशिकजवळच्या एका छोट्याशा गावात नेहा नावाची मुलगी राहायला आली. तिने भाड्याने घेतलेल्या घरात एक जुना मोठा आरसा होता. घर मालकाने फक्त एवढंच सांगितलं की हा आरसा कधीही रात्री 12 नंतर पाहू नको. नेहाने ते अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष केलं. एका रात्री बरोबर 12 वाजता तिला आरशातून कोणीतरी तिच्याकडे पाहत असल्याचा भास झाला. ती घाबरली, पण जवळ गेली. आरशात तिच्यासारखीच एक मुलगी उभी होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच घडलं. यावेळी आरशातील मुलीने हात हलवला. तिसऱ्या रात्री तिने आरशाला हात लावला. क्षणात संपूर्ण खोली काळोखात बुडाली. सकाळी शेजाऱ्यांनी दार तोडलं तर घरात नेहा नव्हती, पण आरशात नेहा उभी होती. ती आरशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती आणि बाहेर तिच्या जागी ती दुसरी मुलगी शांतपणे हसत उभी होती. म्हणतात आजही त्या घरात रात्री 12 नंतर आरशात पाहिलं तर तुमच्या मागे कोणीतरी उभं दिसतं, पण मागे वळून पाहिल्यावरती तिथे कोणीच नसतं. नेहा गायब होऊन 6 महिने झाले होते. गावात कोणीही त्या घराजवळ फिरकत नव्हतं. एके दिवशी रोहन नावाचा यूट्यूबर भुताटकीची ठिकाणं शूट करण्यासाठी त्या घरात आला. गावकऱ्यांनी त्याला खूप समजावलं, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. रात्री बरोबर 12 वाजता त्याने कॅमेरा आरशासमोर लावला. सुरुवातीला काहीच दिसलं नाही. अचानक कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर एक मुलगी दिसू लागली आणि ती नेहा होती. ती जोरजोरात काहीतरी बोलत होती, पण आवाज येत नव्हता. रोहनने व्हिडिओ झूम केला. नेहाने थरथरत्या हाताने आरशावर एक शब्द लिहिला, पळ. रोहन मागे वळाला. त्याच्या अगदी मागे तीच हसणारी मुलगी उभी होती. क्षणात लाईट गेली. काही सेकंदांनी पुन्हा लाईट आली. रोहन गायब झाला होता. फक्त कॅमेरा सुरू होता. व्हिडिओमध्ये शेवटचं दृश्य दिसलं. आरशात आता 2 जण मदतीसाठी ओरडत होते, नेहा आणि रोहन. आणि आरशासमोर ती रहस्यमयी मुलगी कॅमेराकडे पाहून हळूच म्हणाली, आत्ता पुढचा कोण? रोहन आणि नेहा आरशात अडकले होते. बाहेर उभी असलेली ती रहस्यमयी मुलगी अचानक आरशासमोर बसली आणि हळू आवाजात म्हणाली, तुमच्या जागी आता मी जगणार. नेहा आणि रोहन आरशातून ओरडत होते, पण त्यांचा आवाज बाहेर येत नव्हता. तेवढ्यात रोहनची नजर आरशाच्या मागच्या बाजूला कोरलेल्या एका वाक्याकडे गेली, सत्य पाहणाऱ्यालाच मुक्ती मिळते. रोहनने नीट पाहिलं. आरशात दिसणारी ती मुलगी माणूस नव्हती. ती अनेक चेहऱ्यांनी बनलेली एक भयंकर सावली होती. तिने वर्षानुवर्ष त्या आरशात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा स्वतःमध्ये सामावून घेतला होता. नेहाला अचानक आठवलं, घरमालकाने तिला एकदा सांगितलं होतं की या आरशाला कधीही रक्ताचा स्पर्श होऊ देऊ नको. पण घरात येताना तिच्या बोटाला काच लागली होती आणि नकळत रक्ताचा एक थेंब आरशावर पडला होता. त्याच क्षणी त्या शापाला जाग आली होती. रोहनने आरशाच्या आतून जोरात मूठ मारली. एक छोटीशी भेग पडली. बाहेर उभी असलेली ती सावली पहिल्यांदाच घाबरली. तिने किंचाळत आरशावर हात ठेवला, पण भेग हळूहळू वाढतच गेली. अचानक धाड, संपूर्ण आरसा फुटला. रोहनने डोळे उघडले. तो एका जुन्या धुळीने भरलेल्या खोलीत पडला होता, पण नेहा कुठेच नव्हती. जमिनीवर फक्त एक तुटलेल्या आरशाचा तुकडा पडला होता. रोहनने तो तुकडा हातात घेतला आणि त्यात त्याला स्वतःचा चेहरा दिसला नाही. नेहा त्याच्याकडे हसत पाहत होती. नेहा, तू जिवंत आहेस? तो घाबरत म्हणाला. नेहाने काहीच उत्तर दिलं नाही. ती फक्त हळूहळू बोटाने मागे पाहण्याचा इशारा करत होती. रोहनने मागे वळून पाहिलं. खोली पूर्ण रिकामी होती. पुन्हा आरशाच्या तुकड्याकडे पाहिलं. यावेळी नेहा रडत होती. तिने थरथरत्या हाताने आरशावर एक शब्द लिहिला, विश्वास ठेवू नकोस. तेवढ्यात आरशाचा तुकडा स्वतःहून काळा पडला. रोहनच्या कानाजवळ एक कुजबूज ऐकू आली, ती नेहा नाही. रोहनने तुकडा खाली फेकला. तुकडा फुटला, पण प्रत्येक छोट्या तुकड्यात नेहाचाच चेहरा दिसत होता. अचानक खोलीचा दरवाजा आपोआप बंद झाला. भिंतीवर एक जुना फोटो दिसला.
त्या फोटोमध्ये त्या घरात राहिलेल्या सर्व लोकांचे फोटो होते आणि शेवटच्या रांगेत 2 नवीन फोटो जोडले गेले होते, नेहा आणि रोहन. फोटोच्या खाली एक तारीख लिहिलेली होती, उद्या. रोहन घाबरला. उद्या म्हणजे काय? तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर एकच मेसेज होता, उद्या रात्री 12 वाजता पुन्हा आरशासमोर ये, नाहीतर तुझ्या जागी दुसरा कोणी अडकेल. रोहनने वर पाहिलं. समोर भिंतीवर आरसा नव्हता, पण भिंतीवर त्याची सावली स्वतःहून हसत होती. दुसऱ्या दिवशी रात्री रोहन पुन्हा त्या घरात गेला. त्याच्या हातात एकच वस्तू होती, घरमालकाने दिलेली जुनी चावी. घरमालकाने शेवटचं एक वाक्य सांगितलं होतं, आरसा तोडून शाप संपत नाही, त्याचं दार बंद करावं लागतं. रात्री बरोबर 12 वाजले. तुटलेल्या आरशाचे सर्व तुकडे आपोआप हवेत तरंगू लागले आणि काही क्षणात पुन्हा एक पूर्ण आरसा तयार झाला. आरशातून ती काळी सावली बाहेर आली. ती जोरात हसत म्हणाली, आता तुझा शेवट. रोहनने भीतीवर मात केली. त्याने ती जुनी चावी आरशाच्या मधोमध असलेल्या छोट्या कुलपात घातली. टक. क्षणात संपूर्ण घर हादरलं. आरशातून हजारो किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. नेहा आणि इतर सर्व अडकलेल्या आत्मे एका मागून एक बाहेर येऊ लागले. सावली वेदनेने ओरडत होती. काही सेकंदात ती धुरात विरघळली. आरसा हजारो तुकड्यांमध्ये फुटला आणि यावेळी तो पुन्हा कधीच जोडला गेला नाही. नेहाने रोहनकडे पाहून हळूच म्हटलं, धन्यवाद, आणि ती प्रकाशात विलीन झाली. रोहनने सुटकेचा निश्वास टाकला. तो घराबाहेर पडला. सगळं संपलं असं त्याला वाटलं, पण काही महिन्यांनी त्याने नवीन घर घेतलं. सामान लावताना एका जुन्या बॉक्समध्ये त्याला एक लहानसा गोल आरसा सापडला. त्याने सहज त्यात पाहिलं. आरशात त्याचा चेहरा नव्हता. तीच रहस्यमयी मुलगी पुन्हा हसत उभी होती. तिचे शेवटचे शब्द होते, शाप संपत नाही, तो फक्त नवीन घर शोधतो. जर ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच रहस्यमय, सस्पेन्स आणि अंगावर काटा आणणाऱ्या मराठी कथा ऐकण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आता मला एक गोष्ट नक्की सांगा, जर तुम्ही त्या घरात असता तर त्या आरशात पाहिलं असतं का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटू एका नव्या भयानक आणि रहस्यमय कथेसह. तोपर्यंत रात्री आरशात पाहताना जरा सावध राहा, कारण कदाचित कोणीतरी तुमच्याकडेही पाहत असेल.